जर बाबांना फसवून पळून गेली असेल ना तर ती कधीच नाही सापडणार त्यांना. मेहंदीचं फंक्शन ना संपल्यात, पण जाऊया. असं बोलू नकोस विराज. का नको बोलू असं? सांगा ना. आजी, आज जे काही झालंय ना ते नाही आवडलंय आम्हाला. खूप दुखावलोय आम्ही. इनफॅक्ट आजी, मला असं वाटायचं की ती लीला वेंधळी असली ना तरी मनाने खूप चांगली मुलगी आहे, पण नाही. आय वॉज रॉंग. आज तिच्यामुळे किती मोठा तमाशा झालाय आपला, बघितलात ना तुम्ही. मला नाही वाटत हे मेहंदीचं फंक्शन होईल आता. होणार. ही मेहंदी सेरेमनी होणार आणि हे लग्नही होणार. मला वाटलं होतं ही मुलगी सापडलीच नाही तर एजी लग्नासाठी तुझा विचार करते, पण ही संधी सुद्धा गेली. मी ते काही किडनॅप नाही झाले. हा, मी स्वतःच्या मर्जीने त्या गाडीत बसले होते. म्हणजे तू मेहंदीच्या फंक्शन मधून खरंच मुद्दामून पळालीस? हो. हे परत कशी आली? चालत. तुम्ही बघितलं ना, तर चालतच तर आली. चरू, ते सगळं सोडा, पण दुर्गा वहिनीने तर सांगितलं होतं की ती परत कधीच येणार नाही. बरं ती नुसती आली नाही, एजे तिला घेऊन आले. तिने एजेना सांगितलं तर नसेल ना की दुर्गा बहिणीनेच तिला पळून जायला सांगितलं म्हणून? हा, सांगितलं असेल. आणि तिची पळण्याची व्यवस्था पण दुर्गा वहिनींनीच केली होती. लग्न ठरलं होतं तुझं. काय गरज होती ग असा मूर्खपणा करण्याची? आणि हे करण्याआधी एकदा तू आमचा विचार करत. आम्ही जाऊ देत. तुझी लाडकी बहीण रेऊ, तिचाही विचार नाही केलास तू? अगं, तुझ्या माती हा जो कलंक लागलाय ना त्याची शिक्षा तिलाही भोगायला लागणार आहे, याचा एकदा तरी विचार केलास का तू? काय झालं होतं? काय झालंय? बोल बोल एकदा, काय झालंय? अगं बोल ना. तर अजूनही काही बोलायचं राहिलंय का तुमचं? आता इथे जे काय घडलं तुमच्या नजरेसमोर घडलं नाही का? हे जे काय म्हणाले ऐकलं नाही तुम्ही? बघितलंस का तू? हीच बाई काही वेळापूर्वी पाया पडली तुझ्या. पण तुझ्या या अशा वागण्यामुळे आता आमचा अपमान करते. अगं, तुझ्या या अशा वागण्यामुळे ना कुठे बाहेर तोंड दाखवायला जागा उरणार नाही ग. हे करण्याआधी दादा विचार करायला हवा होतास तू. एवढी मोठी माणसं आहेत ग. हा, मोठ्या मनाने घेत होती ना आपल्याला त्यांच्यामध्ये. होऊ द्यायचं ना सगळं नीट. काय तू असं? अगं, उचकट ना तोंड आता तुझं. बोल ना, काय झालंय? नाही, मी तुला असं वागू देणार नाहीये. तुला आमचं आयुष्य उद्ध्वस्त करू देणार नाहीये मी. सरोजिनी ताई, तुम्ही सांगा, लीलाला एजे परत घेऊन आलेत की नाही? मग आता एजेंनी लीलाला एकदा बोलण्याची संधी द्यायला काय हरकत आहे? तुम्ही सांगा ना त्याला. तुमच्या मुलाने असं लग्न अचानक मोडलं तर
आम्ही काय करायचं? हे बघा, माझ्या मुलीचं आयुष्य आता तुमच्या आणि तुमच्या मुलाच्या हातात आहे. तुम्ही काहीतरी करा, यातून काहीतरी मार्ग काढते. मी पाया पडते तुम्हाला तुम्हाला. कळतंय का? हा? लीला गप्प उभी आहे ह्याचा अर्थ तिला तिची चूक मान्य आहे आणि म्हणून एजेने हा निर्णय घेतलाय. आणि एजेने एकदा निर्णय घेतला की तो कोणीही बदलू शकत नाही. आणि तिथे श्वेताच्या हातावरती एजंटच्या नावाची मेहंदी लागली. नाही तरीही मी गप्प बसणार नाही. लीला तुझा तू एजंटना भेट, त्यांची समजूत काढ, त्यांच्या हातापाय पण माफी माग. ऐक, तू काय त्यांना सांग की तू अशी चूक परत कधीच करणार नाहीस. हा, मला माफ करा, मी अशी चूक परत कधीच करणार नाही. सोन्या जा ना बाळा, जा सांग, जा. बाबा, तुम्ही बस तमाशा करू नका इथे. दुर्गा